नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत अणूचा अंतरंग इयत्ता 8वी विज्ञान। याच्यामध्ये आपण पहिल्या सेशन पासून बघत आलो की कशा प्रकारे अणूच्या अंतरंगाचा शोध लागला, अणूच्या अंतरंगामध्ये असलेल्या कणांना अणुकणांना प्रोटॉन न्यूट्रॉन म्हणतात, त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉन्स त्याच्या बाहेरील कक्षेमध्ये फिरत असतात। आता याच्या पुढे जे सेशन चालू आहे त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत कशा प्रकारे समस्थानिकांचा वापर केला जातो, त्यांचे उपयोग काय आणि अणुभट्टी म्हणजे काय असते आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारे रिएक्शन होत असते। बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रथम आपण पाहूया अणूची संयुजा। अणूची संयुजा म्हणजे त्याच्या बाह्यतम कवचाच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून ठरते, म्हणून त्याला संयुजा कवच असे म्हणतात। लक्षात घ्या, अणूच्या बाह्यतम कक्षेमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स असतात ते 4 किंवा 4 पेक्षा कमी असतील तर ती त्याची संयुजा झाली। समजा सोडियमचा अणु क्रमांक 11 आहे, म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण 2, 8 आणि 1 आहे। आता बाहेरची जी कक्षा आहे, कवच आहे, त्याला संयुजा कवच असं म्हणतात। त्याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे आणि तो इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतो, म्हणून त्याची संयुजा 1 आहे। आपण क्लोरीनचा विचार केला म्हणजे आता इथे बघा, क्लोरीनचा अणु क्रमांक आहे 17, म्हणजेच 2, 8 आणि 7। त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे हे 4 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स आहेत। मग अष्टक निर्माण करण्यासाठी त्याला अजून एका इलेक्ट्रॉनची गरज आहे, आणि ह्या एका इलेक्ट्रॉनची गरज असताना तो सोडियम कडून किंवा हायड्रोजन कडून इलेक्ट्रॉन शेअर करतो किंवा घेतो आणि त्याचा अष्टक तयार करतो। इथे याला 1 इलेक्ट्रॉन लागतो, म्हणून त्याची संयुजा 1 आहे। आपण बघा, अशा प्रकारे इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करून बॉन्ड तयार होतो, म्हणजे संयुजा म्हणजेच कुठल्याही धातूची किंवा कुठल्याही अधातू किंवा मेटल्स किंवा इलेमेंट्सची कंबायनिंग कॅपॅसिटी म्हणजेच संयोग पावण्याची क्षमता। इलेक्ट्रॉन्स देवाणघेवाण होते किंवा इलेक्ट्रॉनची शेअरिंग होते। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समोर आता स्क्रीनवर दिसतंय इलेक्ट्रॉनिक स्वरूपण म्हणजेच इलेक्ट्रॉन वितरण म्हणजे काय। बोरच्या अणुप्रारूपानुसार इलेक्ट्रॉन्स अणुकेंद्रकाभोवती अशा कक्षांमध्ये परिभ्रमण करत असतात। प्रत्येक कक्षेची इलेक्ट्रॉन सांभाळण्याची क्षमता 2n वर्ग या सूत्राने काढता येते। म्हणजे बघा, त्यांनी त्या कक्षांना नाव दिलं KLMN अनुक्रमे त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात त्याच्यासाठी सूत्र वापरलं गेलं 2n चा वर्ग। पहिली कक्षा म्हणजे K, इथे n म्हणजे 1 आला आणि म्हणून n चा वर्ग 1 आणि त्याला 2 ने गुणलं की 2 येतात। नंतर L या कक्षेमध्ये दुसरी कक्षा आहे, मग n चा वर्ग म्हणजे 2 चा वर्ग 4 येतो आणि 4 ने 2 ला गुणलं की 8 येतात। अशा प्रकारे तिसऱ्या कक्षेमध्ये 3 चा वर्ग 9 येतो आणि 9 ला 2 ने गुणलं की 18 येतात। म्हणजे अशा प्रकारे आपण बघितलेलं आहे की 2, 8, 18, 32, 50, 72 अशा प्रकारे इलेक्ट्रॉन्स होल्डिंग कॅपॅसिटी आहे। पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आले, तिथे डुप्लेट तयार झालं, म्हणजे ते स्टेबल झालं। पहिल्या कक्षे व्यतिरिक्त कोणत्याही कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आले म्हणजे अष्टक तयार झालं, ऑक्टेट तयार झालं की ते एलिमेंट स्टेबल होतं। अशा प्रकारे इलेक्ट्रॉन्सचं स्वरूपण आपण पुढे बघणार आहोत। आता उदाहरणार्थ द्यायचं झालं तर मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपणामध्ये आपण सोडियम बघतोय। सोडियमचा अणु क्रमांक 11 आहे। 11 म्हणजे पहिल्या कक्षेत त्याची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉन्स होल्ड करण्याची आहे, तिथे 2 इलेक्ट्रॉन्स आले, शिल्लक राहिले 9 इलेक्ट्रॉन्स। दुसऱ्या कक्षेची कॅपॅसिटी 8 आहे, 9 पैकी 8 गेले म्हणजे शिल्लक राहिला 1 इलेक्ट्रॉन। आता बाह्यतम कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन्स आहे, तो 1 इलेक्ट्रॉन तो देऊ शकतो, म्हणजे ती त्याची संयुजा झाली। म्हणजे सोडियमचा अणु क्रमांक 11 असल्यामुळे त्याचे कक्षेमध्ये वितरण करताना 2, 8, 1 अशा प्रकारे त्याचं स्वरूपण होतं। खाली काही तुम्हाला मूलद्रव्य दिलेले आहेत। हायड्रोजन ह्याच्याकडे एकच इलेक्ट्रॉन आहे, म्हणून त्याच्याकडे एकच कक्षा। हेलियमचे दोन्ही इलेक्ट्रॉन्स पहिल्या कक्षेमध्ये डुप्लेट तयार झालेला आहे। कार्बनचा अणु क्रमांक 6 आहे, म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजेच इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 आणि 4 असेल। त्याच्यानंतर आपण बघतो निऑन, निऑनचा ॲटॉमिक नंबर 10 आहे, म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण 2 आणि 8 आहे। त्याच्यानंतर सोडियमचं आपण याच्यापूर्वी बघितलेलं आहेच। आता बघा, समस्थानिके हा एक फार महत्वाचा असा टॉपिक आहे। लक्षात घ्या, निसर्गातील काही मूलद्रव्यांचे अणुअंक समान असतात, परंतु अणुवस्तुमानांक भिन्न असतात, त्यांना समस्थानिके असे म्हणतात। म्हणजे यांचा अणुअंक सेम आहे। बघा, कार्बन 12 आणि कार्बन 14 यांचा अणुअंक 6 आहे,
परंतु ह्याच्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या वाढत असल्यामुळे कार्बन 12 मध्ये न्यूट्रॉनची संख्या 6 असते आणि कार्बन 14 मध्ये न्यूट्रॉनची संख्या 8 असते, म्हणून त्याचा अणु वस्तुमानांक 14 होतो. म्हणजे इथे अणुअंक 6 सेम आहे, परंतु अणु वस्तुमानांक भिन्न आहे. तसंच आपण एक्झाम्पल घेऊ शकतो क्लोरीन. क्लोरीनचा अणुअंक 17, त्याचा अणुवस्तुमानांक 35. तर दुसरं एक त्याचा आयसोटोप आहे ज्याचा अणुक्रमांक सेम आहे 17 आणि अणुवस्तुमानांक 37 आहे. त्याचप्रमाणे कोबाल्टच्या बाबतीत बोलू शकतो. त्याचप्रमाणे युरेनियमचे सुद्धा समस्थानिके आहेत. याच्याविषयी आपण पुढील स्लाइडमध्ये बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, या समस्थानिकांचे काही उपयोग आहेत, म्हणजे आयसोटोप्सचे काही युजेस आहेत. त्यातला पहिला यूज म्हणजे युरेनियम 235 विखंडन व ऊर्जा निर्मिती. आता भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये कशा प्रकारे युरेनियमचं विखंडन केलं जातं आणि ऊर्जा निर्मिती केली जाते हे आपण पुढल्या स्लाइडमध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर कोबाल्ट 60 कॅन्सर सारख्या प्राणघातक आजारावर उपचारासाठी कोबाल्ट 60 या समस्थानिकाचा वापर केला जातो. तसेच गॉयटर व थायरॉइड ग्लँड जे आहे त्याच्या आजारावरचे जे उपाय असतात त्याच्यासाठी आयोडीन 131 या समस्थानिकांचा वापर केला जातो. सोडियम 24 जमिनीखालून गेलेल्या नळांमधील चिरा शोधण्यासाठी, अन्न पदार्थांचे सूक्ष्मजीवांपासून परीक्षण करण्यासाठी. म्हणजे सोडियम जो आहे जमिनीखालून काही नळ्या गेलेल्या असतात. उदाहरणार्थ समजा आपण कतारवरून गॅस घेत असू तर ते जमिनीखालून आलेले असेल आणि त्यांच्यामध्ये चिरा असतील तर तो गॅस बाहेर जाऊ शकतो आणि म्हणून ह्या ज्या काही चिरा आहेत ते शोधण्यासाठी सोडियम 24 चा वापर केला जातो. त्याचप्रमाणे कार्बन 14 जीवाश्मांचे वय ठरवण्यासाठी. बघा आपल्या बॉडीमध्ये सुद्धा कार्बन 12 आणि कार्बन 14 आहेत. एखादी व्यक्ती गेली तर ती किती दिवसापूर्वी गेली किंवा किती वर्षापूर्वी गेली हे शोधून काढण्यासाठी कार्बन 12 टू कार्बन 14 हा रेशिओ विचारात घेतला जातो. या रेशिओनुसार त्याचा मृत्यू कधी झालाय ते आपल्याला कळतं, कारण कार्बन 14 हा किरणोत्सारी आहे. त्यातून प्राणं बाहेर पडतात आणि म्हणून याचा उपयोग आपण जीवाश्मांचे वय ठरवण्यासाठी करतो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे अणुभट्टी. बघा भाभा परमाणु अनुसंधान केंद्र म्हणजे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, इथे अणुभट्टीमध्ये युरेनियम 235 वर न्यूट्रॉनचा मारा केल्यास क्रिप्टॉन 92 व बेरियम 141 या मूलद्रव्यांची केंद्रके आणि त्याच्याबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे 2 ते 3 न्यूट्रॉन निर्माण होतात. आता हे तयार झालेले न्यूट्रॉन जे आहेत ते युरेनियम 235चं म्हणजे दुसरी केंद्रके जी असतात युरेनियमची त्याचं विखंडन करतात आणि अशी ही रिएक्शन्स चालू राहते. याला चेन रिएक्शन म्हणतात किंवा शृंखला अभिक्रिया म्हणतात. आणि ह्या रिएक्शनमध्ये प्रचंड प्रमाणात अणुऊर्जा मुक्त होते. आणि हीच अणुऊर्जा तुम्हाला माहित असेल की अमेरिकेने जपानची 2 शहरं हिरोशिमा आणि नागासाकी यांच्यावर अणुबॉम्ब फेकले होते आणि त्याच्यामुळे तिथे किरणोत्सार होऊन बरेचसे लोक मृत्युमुखी पडले होते. तर तसं बघायला गेलं तर उपायकारक सुद्धा आहे आणि अपायकारक सुद्धा आहे. अपायकारक म्हणजे हा विध्वंस करतो अणुबॉम्ब कुठे टाकला की, आणि अणुऊर्जा उपायकारक म्हणजे आपल्याला जी इलेक्ट्रिसिटी मिळते ती ह्याच्या मार्फतच मिळत असते. तर भारतात थोरियम 232 ह्या मूलद्रव्यांचे साठे आहेत, म्हणून वैज्ञानिकांनी थोरियम 232 पासून युरेनियम 233 या समस्थानिकांवर अणुभट्ट्या विकसित केल्या. कारण आपल्याकडे थोरियमचे साठे खूप आहेत आणि म्हणून त्यांनी युरेनियमचं केंद्रक तयार केलं आणि अणुभट्ट्यांचा विकास झाला. आता भाभा अणुसंशोधन केंद्रात अप्सरा नावाची जी अणुभट्टी आहे ती 4 ऑगस्ट 1956 रोजी कार्यान्वित झाली. विद्यार्थी मित्रांनो, बघा इथे पाणी जे आहे ते कुलंट म्हणून वापरलं जातं. म्हणजेच पाणी गरम होतं, ह्याच्यापासून वाफ निर्माण होते आणि तीच वाफ आपण इलेक्ट्रिसिटीच्या प्रोडक्शनमध्ये म्हणजेच टर्बाईन फिरल्यानंतर इलेक्ट्रिसिटी तयार होते त्याच्यासाठी वापरली जाते. तुम्हाला खाली रिएक्शन दिलेली आहे बघा. 235 या युरेनियमच्या अणुकेंद्रकावर न्यूट्रॉनचा मारा केला आणि त्याच्यापासून बेरियम आणि क्रिप्टॉन यांची अणुकेंद्रक तयार झाली आणि त्याचबरोबर न्यूट्रॉन सुद्धा तयार झाले आणि त्याच्यातून 200 MeV इतकी ऊर्जा निर्माण होते. हेच न्यूट्रॉन परत एकदा दुसरे युरेनियम केंद्रक बघून त्याच्यावर बोंबार्ड होतात आणि त्याच्यापासून सुद्धा अशाच प्रकारे बेरियम, क्रिप्टॉन आणि न्यूट्रॉनची संख्या वाढते आणि प्रचंड प्रमाणात ऊर्जा तयार होते. विद्यार्थी मित्रांनो, या अणुभट्ट्यांमध्ये हे रिएक्शन कंटिन्यू चालू राहतात. हे थांबवण्यासाठी काही गोष्टींचा वापर केला जातो, नाहीतर ही शृंखला अशीच चालू राहिली तर खूप मोठा विध्वंस होऊ शकतो. आता ह्याच्यामध्ये बघा
संचलक किंवा मंदक ज्याला म्हणतात मॉडरेटर, न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी ग्रॅफाइट किंवा जड पाणी यांचा संचलक किंवा मंदक म्हणून वापर केला जातो. जर न्यूट्रॉनचा वेग कमी केला नाही तर फार मोठ्या प्रमाणावर ही शृंखला रिएक्शन चालू राहील आणि त्याच्यापासून मोठ्या प्रमाणावर विध्वंस होऊ शकतो, मोठ्या प्रमाणावर एनर्जी निर्माण होते. आता नियंत्रक म्हणजेच कंट्रोलर बघा, न्यूट्रॉन शोषून घेऊन त्यांची संख्या कमी करण्यासाठी हे मोठ्या प्रमाणावर जे न्यूट्रॉन तयार होतात ते अणुकेंद्रक दिसलं की त्याच्यावर परत बोंबाड होऊन परत एकदा बेरियम, क्रिप्टॉन आणि न्यूट्रॉनची साखळी चालू राहते. तर हे कमी करण्यासाठी बोरॉन, कॅडमियम, बेरिलियमच्या कांड्या नियंत्रक म्हणून वापरल्या जातात. ते न्यूट्रॉन शोषून त्यांचं प्रमाण त्याच्यामध्ये कमी करतात आणि रिएक्टरमध्ये ही शृंखला थांबवली जाऊ शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ह्या सेशनमध्ये काय काय बघितलं बघा. कशा प्रकारे इलेक्ट्रॉन्सची देवाणघेवाण होते, त्या नंबरवरच संयुजा अवलंबून असते. त्याच्यानंतर आयसोटोप्स म्हणजे काय, त्याचे मेडिसिन्समध्ये किंवा इतर गोष्टीला कोणकोणते उपचार केले जातात, उपचारासाठी ते वापरले जातात. त्याच्यानंतर आपण अणुभट्टीचं कार्य कसं चालतं, भाभा ॲटॉमिक रिसर्चमध्ये कोणत्या प्रकारे कार्य चालतं, कशा प्रकारे न्यूट्रॉनची संख्या थांबवली जाते किंवा न्यूट्रॉन शोषले जातात, हे आपण या सेशनमध्ये बघितलं. धन्यवाद.